नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संदेश यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी साबणाची उशिरी खाते नाश्ता. या दोघांचं झालंय नाश्ता, पण आता हे दोघं निघतायत माझ्या मामाला आणायला आणि शॉपिंग करायला, आणि मग पुढचा आहे लोकच दाखवणार. आज केसरने सुरुवात केलेली आहे व्हिडिओची. म्हणाले आज मी सुरुवात करते. म्हटलं ठीक आहे, कर सुरुवात तू. तर आत्ता आम्ही निघालो आहोत. थोडं जायचं आहे, काम पण आहे आणि थोडंसं गावाला जायचं आहे. तर त्याचं पण थोडंफार काहीतरी कडधान्य वगैरे असं काही ना काही ग्रोसरीचं जे असतं ते थोडंफार घ्यायचं आहे. तर त्यासाठी पण आम्ही जातो आहोत. आता चला, आता आम्ही दाखवतो आम्ही आत्ता काय काय करणार आहोत ते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया. आता प्रवास चालू करतोय ना म्हणून. आणि आज मी आता हे बेल्ट लावते आधी. आता लक्षात राहत नाही, मग लावा लावते बेल्ट. कारण आज काय बाजूलाच जात नाहीये ना, थोडासा लांब, त्याच्यामुळे लावलेला बरा. सवय असायला पाहिजे बेल्ट लावायची. चला, एकदा मला इथे जायचं इराणी कॅफे मध्ये. बघू आपण नेक्स्ट संडेला जाऊया. इकडे आहे याझू पार्क. माहिती नाही काय होणार आहे तिथे. हा, पण तिथे शूटिंग होतात. संतोष त्याशी आम्ही एक मूवी बघितला. कोणता माहिती आहे? आता तो नवीन मूवी आला तो कोणता, टोस्टर. त्याची शूटिंग इथे झाली आहे याझू पार्क मध्ये. रात्रीची झाली. हो, रात्रीचीच झाली आहे ती. तू बघितला ना तो पिक्चर? बघितलं. हा, तूच तर बोलला ना नाईट मध्ये झाली असणार शूटिंग, कारण ते रात्रीचा सीन आहे त्याच्यामध्ये. तेव्हा कोण कोण होतं? अर्चना पुरन सिंग, कोणतं दुसरा, याचं नाव आठवत नाही. आणि ते दोघं हिरो हिरोईन, त्यांची नावं मला एवढी लक्षात नाही येते आता. राजकुमार राव आणि ती माहिती नाही नाव. म्हणजे ते लोक इथे आले होते शूटिंगसाठी ना. रात्री म्हणजे मला वाटतं मध्यरात्री वगैरे घेतली असणार ना शूटिंग. खूप लेट मध्ये. खूप लेट मध्ये. स्मार्ट बाजार. पण स्मार्ट बाजार चांगलं चालतंय इथलं, है ना? आता आपण गाडीत बसतो. थंड थंड वाटतं, एसी चालू आहे म्हणून. उतरलं का असं गरम होतं ना, बापरे. गरमी वाढली आणि आता ना. मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि स्कूटी काय केलंय त्याला त्यांनी? काय ना, अशीच असते ती, बॅटरीवरची असते. अच्छा, बॅटरीचे मस्त आहे पण ना, असं पाठीमागे टेकायला विकायला आहे त्याच्यात. छोटीशी कार सारखंच. पण ह्याला 3 आहेत ना चाक रे? हा, 3 चाक आहेत. कसं काय 3 चाक? तर भेटतात असे बॅटरी. आणि भावाला खायची आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी. तर आता जाताना चिकन पण घ्यायचंय. आणि थोडा लेट येणार आहे तो जेवायला, कारण त्याचं थोडं आता इथे काम आहे, तो काम करणार आहे आणि मग येणार आहे. त्याच्यामुळे मग पटापट जाऊन मला चिकन बिर्याणी पण बनवायची आहे. सो असा आज आहे बिझी दिवस. तुला आराम आहे? हा, तुला आराम कुठे रे? तुला कुठे आराम असतो? तुझी सुट्टी माझ्यासाठी आहे. तुझी सुट्टी माझी सुट्टी. म्हणजे मला हेल्प करतो तो कामांमध्ये, त्याच्यासाठी म्हणते मी, बाकी काही नाही. कारण सुट्टी असली की त्याला सुद्धा असं आवडत नाही नुसतं बसून राहायला. तो मला कामांमध्ये हेल्प करतोच. त्याच्यामध्ये म्हटलं मी, तुझी सुट्टी म्हणजे माझी सुट्टी, तुला सुट्टी नाही आहे ना. आणि मेन म्हणजे तो कधीच कंटाळत नाही मला हेल्प करायला. म्हणजे मी नाही सांगितलं तरी पण तो करतो खरं तर. आणि हे खूप पहिल्यापासून आहे, असं नाही की आता आहे. जेव्हापासून आमचं लग्न झालंय तेव्हापासून आहे हे.
त्यामुळे मला कधीच असं कामांचं बर्डन असं वाटतच नाही. मी कुठे गेली मी एकदम रिलॅक्स मध्ये असते, कारण मला माहिती मला घरी आल्यावरती आरामात जेवण भेटणार आहे जेवायला. कारण संतोष सगळं रेडी करून ठेवणार है ना. त्यासाठी खूप खूप थँक्यू तुला. तारीफ जास्त झाली ना संतोष. लाजला संतोष. पण ही खरी गोष्ट आहे. चला आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती लवकरच पोहोचू. 14 आले. आम्ही आता आहोत लिफ्टमध्ये आणि 18 वेळा जायचं आणि मला खूप भीती वाटते लिफ्टमध्ये. तसं तर पण असं पटापट वाट- जाते म्हणून काय वाटत नाही एवढं. वाटत पण नाही, चालतंय की नाही. आलं पण असं वाटलं पण नाही ना पटकन. 18 माळा आला पण. चला आता आम्ही बसलेलो आहोत परत रिटर्न जाण्यासाठी घरी. आणि भाऊ पण आलेला आहे, भाऊ पण येतोय घरीच रिटर्न. त्याचं काम जे होतं ते झालेलं आहे. केसर बोलली आपला आणायला झालं तर आणायलाच आलो आम्ही. खरं तर त्याला खरं तर काम होतं, थांबणार होता पण नाही थांबला तो. आता डीमार्टमध्ये पटकन शॉपिंग करू आणि मग निघू. भाऊ बसलेला आहे जेवायला. बिर्याणी बनवली आहे, कशी बनली आहे माहिती नाही आहे, घाईघाईत बनवली आहे जरा पप्प्या. संतोष पण बसलाय जेवायला. चांगली आली, चांगली आली ना. चल नशीब. केसरला बिर्याणीचा वरचा वरचा भात पाहिजे असतो, कारण तिला तिखट नाही लागायला पाहिजे असतं त्याच्यामुळे ना. संध्याकाळी मी व्हिडिओचं एंडिंग करायचं राहून गेलं. म्हटलं मग आम्ही काय काय केलं ते सांगते संध्याकाळी. तर संध्याकाळी आम्ही भावाला परत जिथून त्याला आम्ही घेऊन आलेलो तिथे त्याला काम होतं, त्याच्यामुळे परत त्याला तिथे सोडलं आणि मग आम्ही रिटर्न आलो घरी. नंतर मग लक्षात आलं की अरे आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. मग आम्ही पेट्रोल भरायला सुद्धा गेलो. मग नंतर आम्ही पेट्रोल भरलं, कारण का म्हटलं गावाला जाताना परत मग थांबत बसायला नको लगेचच. थोडं दुपारी वगैरे मध्ये मग एखाद वेळेस आम्हाला भरावं लागेल पेट्रोल, पण तेव्हा नको म्हणून म्हटलं आधीच आपण ते करून घेऊया. म्हणून पेट्रोल वगैरे भरून ठेवलं. परत गाडीची क्लिनिंग केली, वॉशिंग जे करायचं होतं गाडीचं त्याच्यासाठी पण आम्ही गॅरेजमध्येच म्हणतात ना त्याला बहुतेक तरी, तर तिथे आम्ही दिली. मग तिथे वॉशिंग वगैरे पण करून आणली. आणि मग नंतर मग संध्याकाळी जे दुपारी होतं तेच जेवण होतं. बिर्याणी राहिलेली होती थोडीशी ती, आणि मग संतोषसाठी थोडासा राईस बनवला. आणि बाकी असं सगळं खूप छान. कालचा दिवस एकदम खूपच बिझी गेला दिवस, आणि म्हणजे कसा दिवस गेला ते कळलं पण नाही, इतका बिझी होता कालचा दिवस. आणि खूप छान वाटलं. आणि भाऊ आंबे घेऊन आला होता. आंबे म्हणजे चारकोपमध्ये एक जण आहे त्यांच्याकडे रत्नागिरीचे आंबे भेटतात, तर ते आंबे आम्ही घेऊन आलो. सॉरी आम्ही नाही घेऊन आलो, भावाला सांगितलं येताना घेऊन ये, सो तो घेऊन आला. आणि असं सगळं आम्ही खूप छान कालचा दिवस गेला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशी तुम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.